श्रोते हो, असं म्हणतात, राजकारणात पद मिळतं, बक्षीस मिळते, सत्ता मिळते, पण लोकांच्या मनावर राज्य करणारी माणसं खूप दुर्मिळ असतात. त्यात सत्तेला माणसाचा चेहरा देणाऱ्या एका युगाची ही गोष्ट म्हणजे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांचा राजकीय प्रवास. एक मी खंडकाव्य लिहिलंय त्यांच्यावर, विलासराव देशमुख विकासाचा मानवी चेहरा, सादर करतोय, ऐका. मांजराकाठी बाभळगावच्या मातीने लोककल्याणाचं एक स्वप्न पाहिलं. अशा कर्तृत्व संपन्न नेतृत्वाला सर्वांनी तळहातावर जपलं आणि लातूरच्या विशाल कपाळावर एक नाव उधळून आले, विलासराव देशमुख. सरपंचाच्या छोट्याशा गावातून सुरू झालेली ही अंगणातून पाऊलवाट चढ उतार झेलत मंत्रालयाच्या उंच दालनात गेली. घाटमाता ओलांडून दिल्लीच्या राजमार्गावर पोहोचली. भरझरी मार्गावरही या पावलाखालची त्यांच्या माती कधीच सुटली नाही, कारण त्यांच्या या प्रवासाची दिशा खुर्चीकडे नव्हे, माणसाकडे होती. सत्ता त्यांच्या हातात होती, पण सत्तेचा केंद्रबिंदू कधी सिंहासन नव्हता. तो होता गावच्या चावडीवर बसलेला शेतकरी, उंबरठ्यावरची आशा घेऊन आलेला माणूस आणि गर्दीत हरवलेल्या शेवटचा चेहरा. ते म्हणत, विकासाची नदी वाहिली तर तिचं पहिलं पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून त्यांनी नकाशावर फक्त रस्ते आखले नाही, तर माणसाच्या आयुष्याला नव्या वाटा दिल्या. मराठवाड्याच्या कपाळावर लिहिली होती गरिबी आणि दुष्काळाची रखरख. मातीच्या ओठावर पाण्याची तहान होती, तेव्हा विलासराव जणू काळोखातला पहिला पाणवठा झाले आणि कोरड्या स्वप्नांना हिरव्या ऋतूची भाषा मिळाली. शेताच्या बांधावर जेव्हा आशा उभी राहिली, तेव्हा त्यांच्या निर्णयांना पावसाचे रूप आले. सहकाराच्या हातात हात देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या छातीत त्यांनी पुन्हा धडधडतं हृदय बसवलं. शेतीचं चित्र बदलण्यासाठी सूत्र दिलं. गाव म्हणजे फक्त मातीची घरे नव्हेत, गाव म्हणजे देशाच्या भविष्याची पहिली अक्षरे. ही जाण त्यांच्या मनात होती. म्हणून ग्रामसभा, पंचायत, स्थानिक स्वराज्य यांना त्यांनी लोकशाहीची मुळं म्हणली. मागास भागाच्या विकासाला मूर्तत्व दिलं. लातूर त्यांच्या दृष्टीने फक्त एक शहर नव्हते, ते त्यांच्या स्वप्नाचे मातृपान केलेले आकाश होते. जगात जे जे चांगले दिसले ते लातूरच्या वाटेवर आणले आणि लातूरच्या प्रयोगांनी महाराष्ट्राची वाट उजळली. ओसाड भूमीच्या कुशीतून त्यांनी ज्ञानाची पंढरी घडवली आणि शहराच्या कपाळावर विकासाची नवी जीवनरेषा उघडली. भूकंपाने जेव्हा घरांची अक्षरे पुसली, तेव्हा ते केवळ दगड माती उभारत नव्हते, ते माणसांच्या मनात पुन्हा घर उभारत होते. त्यांचा आवाज केवळ भाषण नव्हता, तो विचारांचा पाऊस होता, जो टाळ्यावर थांबत नव्हता, मनामनात करायचा लोकजागर. आणि कार्यकर्त्याच्या हातात कृतीचं बीज देऊन जात होता. त्यांच्या एका शब्दातून मरगळलेल्या मनात चैतन्य, पिचलेल्या मनगटाला शक्ती, आणि मग कार्यकर्ता उभा राहायचा. त्याच्या पुढाकाराच्या पावलातून गाव उभा राहायचे आणि गावाच्या स्वप्नातून महाराष्ट्राचा नवा नकाशा हळूहळू हळू उमटायचा. विरोधक होते, मतभेद होते, राजकारणात वादळेही होती, पण त्यांनी द्वेषाला मनाच्या दारात
घर बसायला दिली. कारण त्यांना माहित होते, राजकारण म्हणजे भिंती उभा करणे नव्हे, तर वेगवेगळ्या वाटांना एकाच विकास मार्गावर आणून उभे कर. म्हणून त्यांच्या राजकारणात सत्ता होती पण अहंकार नव्हता, विचार होते पण कटुता नव्हती, महत्वाकांक्षा होती पण माणूस हरवलेला नव्हता. त्यांच्या मोबाईलच्या एका टोकाला मंत्री होते, दुसऱ्या टोकाला सामान्य माणसाचा थरथरता आवाज. पद मोठे झाले, दालनं मोठी झाली, पण मनाचे दार कधीच लहान झाले नाही. वंचिताच्या डोळ्यात त्यांनी समानतेचा दिवा ठेवला, महिलांच्या हातात स्वावलंबनाची ओंजळ दिली, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना शिक्षणाची पंख दिली. कारण त्यांच्या विकासाच्या शब्दकोशात माणूस हा शब्द पहिला होता. ते एक नक्षत्र होते, पण आकाशात राहून फक्त प्रकाश देणारे नव्हते. ते जणू दिशादर्शक दीपस्तंभ होते, ज्याच्या प्रकाशात अनेकांनी ध्येय गाठले. आज ते देहाने नाही, पण लातूरच्या रस्त्यांवर त्यांच्या पावलाचे ठसे आहेत. शेताच्या हिरव्या पानावर त्यांच्या स्वप्नांची सावली आहे. विद्यार्थ्यांच्या डोळ्यात उद्याची पहाट आहे आणि कार्यकर्त्याच्या धडपडीत त्यांच्या विचाराची धग आहे. त्यांची आठवण काढताना फक्त फुलांचा हार नव्हे, फोटो समोर अभिवादन नव्हे, त्यांना खरी आदरांजली तेव्हा मिळेल जेव्हा विकासाच्या ताटातील पहिला घास शेवटच्या माणसाच्या घरात जात राहील. कारण ते गेले नाहीत, ते रस्त्यातून चालत आहेत. ते विसरले नाहीत, ते स्वप्नातून जगत आहेत. ते स्मृती नाहीत केवळ, ते विचारांची वाट आहे. माणुसकीच्या राजकारणाची अजूनही जिवंत पहाट आहे. आणि म्हणूनच इतिहास जेव्हा विचारेल नेतृत्व म्हणजे काय, तेव्हा महाराष्ट्राची माती हळूच उत्तर देईल, आदरणीय विलासराव देशमुख. त्यांच्या हातात सत्ता होती आणि हृदयात सामान्य माणूस होता. विकासाला दिशा त्यांनी दिलीच, पण विकासाला माणसाचा चेहरा दिला. ते म्हणजे विलासराव देशमुख. विलासराव नाव नाही, ते एका विचाराचे आकाश होते. पद गेले, काळ गेला, पण माणसाच्या मनात राहिले, महाराष्ट्राच्या विकास दीपातील अक्षय ऊर्जा म्हणून. महाराष्ट्राच्या विकास दीपातील अक्षय ऊर्जा म्हणून.